हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असाल की FI आणि SI ओव्हरऑल जो FIचा डेटा आहे किंवा जो इन्स्टिट्यूशनल लेवल डेटा पॉईंट आहे राईट, तो स्पेसिफिकली आपण कसा बघू शकतो आणि त्या बेसिसवरती आपण ज्या त्या कशा ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो. दॅट वॉज द मेन थिंग. तो आजचा कन्सेप्ट आपला होणार आहे. सो जास्त वेळ जो आहे मी अगेन इन्व्हेस्ट नाही करत मी ओव्हरऑल ज्या तुमच्या इंट्रोडक्शनला. ओके, आय विल गो विथ द सेम कन्सेप्ट. फक्त थोडाफार ना मी तुम्हाला इंटरफेस एक्सप्लेन करतो. व्हॉट्सॲपचा इंटरफेस काय, सो जे नवीन स्पेसिफिकली असतील त्यांच्यासाठी खूप युजफुल होईल. सो इंटरफेसला जर तुम्ही इथे नीट बघितलात ना तर तुम्हाला इथे टॉपला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर आपले इंडायसेस आहेत. ओके, हा कन्सेप्ट आपल्याला पुढे यूज होणार आहे. ओके, त्यामुळे मी समजवते. निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर तिन्ही शॉर्ट मध्ये असतील दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो थोडाफार जो आहे तो मी एक बेरिश म्हणू शकतो किंवा थोडाफार जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो थोडाफार नेगेटिव्ह आहे असं मी समजू शकतो. तेच जर तिन्ही एक लॉंग मध्ये असतील दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी सेंटिमेंट जो आहे मार्केटचा तो थोडाफार बुलिश आहे हे मी समजू शकतो. ओके, नाव त्याच्यानंतर तुम्ही जर इथे नीट पाहिलात तर इथे सिनॉप्सिस आहे, मग डेज हाय लो आहे, त्याच्यानंतर ऑप्शन चेन, त्याच्यानंतर ओव्हरऑल इंट्राडे मूव्हर्स आहे इकडे, अगेन ओपन इंटरेस्ट आणि अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी. सो बरेच काही असे डेटा पॉइंट आहेत, टूल्स आहेत जे ओव्हरऑल ऍप्लिकेशन मध्ये देर आर 85 डेरिव्हेटिव्ह टूल्स. सो ज्यांनी कोणी अजूनही ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये 25 फ्री टूल्सचा तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. सेकंडली जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर लेट्स सी, जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर इथे लर्न मध्ये व्हिडिओ लायब्ररी आहे. सो ज्या काही व्हिडिओज आपल्या त्या सगळ्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. ओके, सो ह्या पण एकदा बघा. नाव आता मी बघायला गेलो पार्टिसिपंट डेटा. जनरली आपण त्याला पार्टिसिपंट डेटा म्हणतो. तो आपल्याला टूल्स मध्ये येऊन यू कॅन सी इथे पार्टिसिपंट डेटा म्हणून एक ऑप्शन आहे, ह्यावरती मी क्लिक करणार. ओके, नाव हा जो डेटा पॉइंट आहे ना इथे बघा तुम्हाला ओव्हरऑल 4 स्पेसिफिकली गोष्टी मिळतील. एक मिळेल फ्युचर्स इंडेक्स, त्याच्यानंतर ऑप्शन्स, त्याच्यानंतर फ्युचर स्टॉक्स, नंतर ऑप्शन स्टॉक. ओके, असा डेटा पॉइंट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलात तर इथे वेगळे वेगळे डेटा पॉइंट्स आहेत की ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती कुठे FIIs आहेत आणि DIs जे आहेत त्यांनी ओव्हरऑल डेटा पॉइंट किंवा त्यांचा ओव्हरऑल जी एंट्री आहे ती बघायला मिळेल. किंवा लेट्स सी जर मी इथे बघितलं तर हे जे ब्ल्यू बार्स आहेत ना तुम्हाला हे सांगतात FII ने लॉंग कुठे केलंय. ओके, आणि जे ग्रे बार्स आहेत ते FII शॉर्ट सांगतात कुठे केले, इन किती ओपन इंटरेस्ट जो आहे तो क्रिएट केला आहे तो इथे बघायला मिळतो. ओके, नाव ह्याची अनालिसिस आपल्याला कशी करायची आहे आय विल एक्सप्लेन यू. ओके, तर फ्रिक्वेन्सी याची डेलीवरच ठेवा. जर इफ यू वॉन्ट वीकली अनालिसिस तर यू कॅन गो वीकली, चालेल. ओपन इंटरेस्ट ठीक आहे. नाव ह्याला आपण ना बिल्टअप सोबत पेअर करणार. नाव इथे मला काय दिसतंय FI ने ह्या डेटच्या आसपास म्हणजे 11 जुलैच्या आसपास कालचा डेटा पॉइंट आहे त्यात काय दिसतंय FI ने लॉंग एवढे केलेत आणि FI ने शॉर्ट जास्त केलेत. राईट, अगेन इकडे पण FI ने लॉंग जास्त केलेत. राईट, दॅट मीन्स कुठेतरी जो आहे तो लॉंग पोझिशन जास्त क्रिएट होत आहेत. राईट, नाव ह्याच्यात मी काय करणार ना ह्याच्यात मी बिल्टअप चेक करणार. आता बिल्टअप कुठे मिळेल मी सांगतो पण ह्याच्यात आपण बिल्टअप चेक करणार. ओके, कोणता बिल्टअप चेक करणार, मेनली निफ्टीचा इंडेक्स आहे ना तो मेनली निफ्टीचा आपण चेक करणार की निफ्टीमध्ये तिकडे लॉंग दाखवते, शॉर्ट दाखवते, लॉंग अनवाइंडिंग दाखवते की शॉर्ट कव्हरिंग दाखवते. ओके, लॉंग दाखवते की शॉर्ट, लॉंग आणि की शॉर्ट कव्हरिंग. आता सिंपल बघा, जर कंटिन्युअसली मला दिसत असेल की निफ्टीमध्ये जर एखाद्या किंवा इंडेक्समध्ये जर आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह दिसत असेल दॅट मीन्स की कुठेतरी इंडेक्स जो आहे तो थोडाफार पॉझिटिव्ह आम्ही म्हणू शकतो. राईट, कारण लॉंगचे जास्त ट्रेड्स बनले कम्पॅरेटिव्हली शॉर्ट. यू कॅन सी जर तुम्ही नीट ऑब्झर्व कोणी इथे केलं असेल ना तर इथे बघा तुम्हाला बघायला मिळेल की इथून जे आहेत ना लॉंग बघा खूप वाढत चाललेत ह्या लेवलला. 24 जूनच्या आसपास बघा त्याच्यानंतर लॉंग जे आहेत ते खूप वाढत चाललेत. राईट, आणि शॉर्टचे जो इम्पॅक्ट होता तो बघा हळूहळू इथे कमी होत चालले. यू कॅन सी शॉर्ट होते 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 कमी आलेत. इथे बघा थोडाफार सिमिलर होतं लॉंग आणि शॉर्ट, पण ह्या लेवलला तुम्ही इथे बघा तर शॉर्टचा प्रेशर जो आहे तो कमी झाला आणि लॉंगचा जो आहे वाढत चाललाय. आणि जर तुम्ही निफ्टीला डेली बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल निफ्टी जो आहे तो एक बुलिश रन मध्ये आहे. राईट, ॲज ऑफ नाव, आणि त्याचा इम्पॅक्ट व्हाय कारण आपल्या इथे डेटा पॉइंट मध्ये दिसतोय. ओके, सो तुम्ही बिल्टअप सोबत पेअर करू शकता आणि त्यावेळेसवरती तुम्ही ट्रेड्स बनवू शकता. सेकंड, जर मी इथे आलो व्हॅल्यू
तर व्हॅल्यू वाईज कुठे इन्व्हेस्टमेंट झाले जास्त ते पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. मेनली ट्राय टू गो विथ दी ओपन इंटरेस्ट आणि नंतर आहे व्हॉल्यूम, की कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त व्हॉल्यूम आहे आणि कोणत्या बेसमध्ये. राईट नाव इथे तुम्हाला मिळेल ऑप्शन्स इंडेक्स पण मिळेल, फ्युचर स्टॉक्स पण मिळेल, ऑप्शन स्टॉक्स पण मिळेल. ओके नाव आपल्याला काय करायचं आहे, एक तुम्हाला फिल्टर सांगतो इथे ओपन इंटरेस्ट वरती या. ओके नाव इथे बघा सिरीजचा ऑप्शन आहे, सिरीज वरती क्लिक करा. ओके त्यानंतर इथे पार्टिसिपंट आहे, तर इथे बरेच तुम्हाला पार्टिसिपंट भेटतील. तर FI म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्याच्यानंतर प्रो अकाउंट जो असतो तो एक क्लायंट अकाउंट असतो, क्लायंट थ्रू डायरेक्टली जर जो कोणी असेल तर. DI मीन्स डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि ऑल मीन्स सगळं. ओके सो मी काय करणार इथे FII सिलेक्ट करतो, FII लॉंग. ओके आणि इथे शॉर्टचा पण आहे. त्याच्यानंतर इकडे जो आहे तो ऍड आणि डिडक्टचा आहे. ओके नाव लेट्स सी मी इथे ऍड करतो FII लॉंग आणि इथे येणार मी. ओके DI इथे येऊन इथे लॉंगच आपण केलं तरी ऍड विच इज फाईन. सो FI आणि DI ने किती लॉंग केलं त्याचा अप्लाय वर फिल्टर येणार. सो तुम्हाला FII आणि DI ने किती लॉंग केले ते दिसेल. तर यू कॅन सी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जो इम्पॅक्ट आहे ना तो जास्त आहे ॲज कम्पेअर टू DI आहे. राईट सो कुठेतरी एक अनालिसिस बघा ते अग्रेसिव्ह आहेत, बाहेरून जे इन्व्हेस्टमेंट येतात जनरली ते खूप चांगले अग्रेसिव्हली करतात. सो दॅट इज द थिंग. तेच मी आलो ऑप्शन्स इंडेक्समध्ये, हे फ्युचरसाठी बोलतोय. आता मी ऑप्शन्स इंडेक्समध्ये येणार, सेम सिरीज मी ते प्लॉट करणार. ओके आता ह्यामध्ये सोपी गोष्ट आहे. लेट सी जर मी हे सांगितलं FII शॉर्ट करतायत जास्त, जर एखादा पोझिशन किंवा एखादा कॉल ऑप्शन्स किंवा एखादा कॉल ऑप्शन म्हणजे एखादे कॉल शॉर्ट करतात, दॅट मीन्स कुठेतरी प्रेशर खालच्या साईडला बिल्ड होऊ शकतो. सो मी काय करणार इथे, जर मला एखादी बुलिश ट्रेड पाहिजे, सो FII इथे ना पुट शॉर्ट जो आहे ना तो ऍड करणार. त्याच्यानंतर DI पुट शॉर्ट ऍड केला. ओके त्याच्यानंतर परत FII जो आहे तो कॉल लॉंग आणि DI आहे तो कॉल लॉंग. ओके कंपॅरेटिव्हली 3 मी ऍड केलं. ठीक आहे रिपीटेड सिरीज. ठीक आहे DI कॉल लॉंग केलं आहे, DI कॉल लॉंग, DI पुट शॉर्ट, FI पुट शॉर्ट केला, FI पुट लॉंग करूया आता. सॉरी ओके ऍड. ओके बुलिश सेंटिमेंट आला प्रत्येकाचा. तर ह्याच्याने आपल्याला हे समजू शकेल की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो बुलिश मध्ये आहे की बेरिश मध्ये. ओके नाव जर मी इथे डेटा वर क्लिक केलं तर यू कॅन सी जे स्पेसिफिकली छोटे ग्राफ ना इथे बनलेत. ओके एकदम छोटे छोटे त्यामुळे दिसणार नाही, पण 2 मेजरली दिसत आहेत. कोणते 2 दिसत आहेत, एक FII पुट लॉंग आणि दुसरं एक FII पुट शॉर्ट. ओके जर मी इथे बघितलं तर पुट शॉर्ट जो आहे ना तो कंपॅरेटिव्हली इथे थोडा जो आहे तो कमी होतो आणि पुट लॉंग जो आहे तो थोडा वाढत चाललाय. दॅट मीन्स की कुठेतरी थोडाफार बॅरिश सेंटिमेंट बघायला मिळतो त्या लेवलला. आणि ते जर DI पुट शॉर्ट बघितलं तर एकदम मायनर लेवलला आहे. ओके सो दॅट इज द थिंग. नाव मी दुसरा फिल्टर काय लागणार इथे, लेट सी मी इथे आलो, DI पुट शॉर्ट आपण लावला आहे एक बुलिशसाठी, FII पुट शॉर्ट पण आपण लावला आहे, कॉल लॉंग, आणि हा डिलीट करतो आणि इथे येतो. ठीक आहे विच इज फाईन. जर मी हे तरी 3 लावले ना तरी आय गॉट व्हेरी गुड कन्फर्मेशन की एक बुलिश मध्ये मला कन्फर्मेशन भेटू शकतो. यू कॅन सी पुट शॉर्टचा अग्रेशन जास्त आहे, तो सेंटिमेंट जास्त आहे, म्हणून ह्याला आपण कशा सोबत पेअर करायचं, फ्युचर्स बिल्टअप सोबत. दॅट मीन्स व्हॉट, मी इथे येणार बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल आणि फ्युचर जो आहे हिस्टॉरिकल मध्ये येणार. आणि सिम्पली मी इथे काय करणार, मी इथे येऊन जो आपण इंडेक्स सिलेक्ट केला आहे ना निफ्टी, सपोज मी निफ्टी आलो. ओके चेक करा की मार्केटचा सेंटिमेंट काय इथे बुलिश आहे की बेरिश आहे. जर मार्केटचा सेंटिमेंट कंपॅरेटिव्हली थोडाफार इथे तुम्हाला बुलिश दिसत असेल देन ट्राय टू गो विथ द बुलिश ट्रेड. ओके जर इथे तुम्ही बघलात तर निफ्टीचा थोडाफार जो बिल्टअप आहे तो लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती आला आहे. सो थोडाफार जो आहे तो सेंटिमेंट मला बुलिश बघायला मिळतोय. पण तेच जर मी थोडाफार इथे बेरिश असेल आणि मला दिसेल की सेंटिमेंट जो आहे पार्टिसिपेंट जो आहे ते शॉर्ट जास्त करतात ॲज गोइंग विथ द लॉंग, तर कुठेतरी मी हे म्हणू शकतो की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो थोडाफार बेरिश आहे. ओके सो त्या बेसिसवरती तुम्ही ह्या ज्या अनालिसिस आहेत ना त्या इझिली करू शकतात. सो सिम्पली आपल्याला काय करायचंय, ट्रेडिंग वरती यायचंय, सॉरी टूल्स वरती यायचंय, पार्टिसिपंट डेटा वरती यायचंय, ट्राय करा ओपन इंटरेस्ट स्टार्ट करायचं जर फ्युचर्स मध्ये करत असाल तर. ऑप्शन्स मध्ये करत असाल तर ट्राय टू गो विथ द ऑप्शन्स ओपन इंटरेस्ट. पण जो मी तुम्हाला एक फिल्टर सांगितलं ना सिरीजचा तो लावून जा. जर तो फिल्टर तुम्ही लावला तर कंपॅरेटिव्हली तुम्हाला जी आहे ती जास्त मोमेंटम फाइंड आउट करायला हेल्प केली, किंवा एक पॉझिटिव्हनेस मिळेल की मार्केटच्या ट्रेंड सोबत FI आणि DIच्या पोझिशन्स काय आहेत.
जर त्या आपण इझिली फिगर आउट करू शकत असेल तर डेफिनेटली जे आहे त्या मोमेंटम बाकीच्या आपण इझिली फिगर आउट करू शकू. राईट, दॅट इज द लॉजिक बिहाइंड दिस कन्सेप्ट. ओके, नाव जर सपोज तुम्हाला एखादी ह्याच्यामध्ये ट्रेड्स मिळत असतील तर डू वन थिंग, पहिला जा आणि चेक करा की किती ट्रेड्स तुमच्या पॉझिटिव्ह येतात आणि किती ट्रेड्स आहेत त्या नेगेटिव्ह येतात. ओके, थोडाफार याला तुम्ही बॅकटेस्ट पण करू शकता बिकॉज थोडाफार डेटा पण पार्टचा पण आहे. जर तुम्हाला ह्याच्या अजून पाठी जायचं तर यू कॅन गो. ठीक आहे, प्रत्येक डेचा तुम्हाला मॅन्युअली डेटा इथे पण बघायला मिळेल. सो ह्याला बॅकटेस्ट करा की जर ट्रेंड माइल्ड आहे किंवा ट्रेंड स्ट्रॉंग आहे तर FIच्या पोझिशन्स काय होता, DIच्या पोझिशन्स काय होत्या. जर त्या पोझिशन्स तुमच्या फेवरमध्ये असेल आणि जर तुम्ही तिकडे ट्रेड बनवले असेल तर बॅकटेस्ट करून बघा. जितकं जास्त बॅकटेस्ट करा तिकडे तुम्हाला समजेल की किती जे आहेत त्या ट्रेड्स तुमच्या पॉझिटिव्ह आहेत आणि किती ज्या ट्रेड्स आहेत ते तुमच्या निगेटिव्ह आहेत. राईट, सो ट्राय टू गो विथ द सेम. सेकंडली जर मी थोडाफार ह्याच्यामध्ये थोडं ऍड करायचं म्हटलं तर पेपर ट्रेड इथे करा. बॅकटेस्टर कराच पण इथे येऊन पेपर ट्रेड करा. ओके, पेपर ट्रेडिंग टूल आहे, हा खूप सुंदर टूल आहे. जेव्हा तुम्ही पेपर ट्रेडिंग कराल तर तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल अमाऊंट किती लागते आहे आणि ओव्हरऑल किती रिस्क वगैरे आहे. राईट, ट्राय टू गो विथ द स्प्रेड सोबत घ्या तर डेफिनेटली विल गेट टू नो. फ्युचर्समध्ये तर बाय आणि सेलच करायचं. ओके, सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.